सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर शहरात चालू वर्षी वाढत्या गुन्हेगारीनं आणि स्थानिक टोळ्यांच्या उपद्रवानं डोके वर काढलंय. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर पोलीस प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडवर आलंय. वाढत्या गुन्हेगारीच्या आधारावर पोलिसांनी सराईत गुन्हेगारी टोळ्यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी खाकीचा कडक दणका देण्यास सुरुवात केली आहे. शांतता भंग करणाऱ्या घटकांविरुद्ध पोलिसांनी तडीपारीची धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या 6 महिन्यात तब्बल 36 गुन्हेगारांना शहरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. म्हणजेच दर महिन्याला सरासरी 6 गुंडांची हद्दपारी केली जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिबंधात्मक कारवायांचा वेग पोलिसांनी कमालीचा वाढवलाय. आगामी सण उत्सव आणि शहरातील संवेदनशील परिस्थिती पाहता गुंडगिरी करणाऱ्यांवर ही कडक कायदेशीर कारवाई केली जाते. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शहरातील भाईदादांचे धाबे दणाणले. शहरातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सोलापूर पोलिसांनी गेल्या 6 महिन्यात गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत. यामध्ये कलम 56 नुसार इतर संघटित गुन्हेगारी करणाऱ्या 3 मोठ्या टोळ्यांना शहरातून तडीपार केलंय, तर कलम 55 अन्वये वैयक्तिक पातळीवर दहशत माजवणाऱ्या 10 सराईत इसमांवर हद्दपारीची धडक कारवाई करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.